राज्याच्या राजकारणात खरं तर गेल्या 5 वर्षात प्रचंड मोठ्या अशा राजकीय उलथापालथी झाल्या. पहिल्यांदा शिवसेनेत व त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये उभी फूट पडली. त्यामुळेच राज्याची राजकीय समीकरणं जी आहेत ती खरं तर आताच्या काळात आपल्याला बदलली असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र याला अपवाद ठरलाय तो महाराष्ट्रातला 277 नंबरचा एक मतदारसंघ, ज्याचं नाव आहे शहावाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघ. कारण अजून तरी या मतदारसंघामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे व शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर या दोन पारंपरिक विरोधकांमध्येच ही लढत होणार असल्याचे चित्र सध्या तरी आपल्याला दिसत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या 5 वर्षांपासून महायुतीसोबत असलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉक्टर विनय कोरे व महाविकास आघाडी सोबत असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील हेच पुन्हा एकदा शहावाडी व पन्हाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोघांचाही एकमेकांच्या विरोधात अगदी टोकाचा प्रचार सुरू आहे. सत्यजित पाटील हे गेल्या निवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवाचा यावेळी वचपा काढणार की पुन्हा एकदा डॉक्टर विनय कोरे हेच या मतदारसंघात बाजी मारणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. 2014च्या निवडणुकीत डॉक्टर विनय कोरे यांना सत्यजित पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी करणसिंह गायकवाड, यशवंत एकनाथ पाटील यांचे सुपुत्र अमरसिंह पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासो पाटील आसुर्लेकर हेही त्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे विनय कोरे यांना अवघ्या 388 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर 2019च्या निवडणुकीत विनय कोरे यांनी आपले सगळे राजकीय कसबपणाला लावत सत्यजित पाटील यांचा 27,863 मतांनी पराभव केला. महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याचा परिणाम शहावाडी पन्हाळ्यामध्ये सुद्धा दिसून आला. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी उभे राहिले. शिंदेच्या शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्याकडून सत्यजित पाटील यांचा लोकसभेमध्ये निसटता पराभव झाला. मात्र या निमित्ताने या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये असलेली महाविकास आघाडीची लक्षणीय ताकद ही दिसून आली. याच लोकसभेच्या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव झाला. त्यांचा पराभव जरी झाला असला तरी या मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि तेच राजू शेट्टी सध्या परिवर्तन महाशक्ती या आघाडीसोबत आहेत. त्यामुळे शहावाडी पन्हाळा या मतदारसंघामध्ये परिवर्तन आघाडीच्या वतीने राजू शेट्टी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर सुनील पाटील यांची उमेदवारी देण्यात आली होती. यावेळीही या मतदारसंघामध्ये वंचितकडून उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये जवळपास 30,000हून अधिक धनगर बांधवांचे मतदान आहे. त्यामुळे रासपाचे युवा अध्यक्ष अभिजित पाटील यांच्याकडूनही या मतदारसंघासाठी उमेदवारीची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. महायुतीच्या घटक पक्षातील जनसुराज्य शक्ती पक्ष वगळता या मतदारसंघामध्ये इतर घटक पक्षांचा म्हणावा तेवढा प्रभाव जाणवत नाही. त्यामुळे विनय कोरे यांचा विजय सुद्धा वाटतो तितका सोपा नाही. तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या राजकीय वातावरणाचा जरी फायदा दिसत असला तरी यावेळी सत्यजित पाटील यांनी गाफील राहू नये अशा भावना या मतदारसंघातल्या लोकांमधूनच व्यक्त होत आहेत. शहावाडी पन्हाळा या मतदारसंघातली दुसरी अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे गेल्या 20 वर्षात दर 5 वर्षानंतर या मतदारसंघाचा आमदार बदलला गेला असल्याचे सुद्धा वास्तव आहे. तव्यावर असलेली भाकरी ही जर फिरती ठेवली नाही तर ती करपते. या न्यायाने या मतदारसंघातल्या मतदारांनी दर 5 वर्षानंतर आपला आमदार बदलण्याची किमया सुद्धा साधलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार आणि कोण आपल्या विजयाचा गुलाल उधळणार
हे पाहणे सुद्धा आता औत्सुक्याचे ठरणार आहे.